नाम अभिषेक अभिषेक. नमस्कार मंडळी, जय श्रीराम, अस्सलाम वालेकुम. केम छो? माझ्यामध्ये स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी माझ्या कॉलेजच्या मित्रांबरोबर, म्हणजे हा कॉलेज मी आणि बरंच काही हाच एक सिरीजमधला पार्ट असेल. तर मी कॉलेजच्या मित्रांबरोबर 2 दिवसासाठी आम्ही आउटबाउंडला चाललो आहे. तर त्याची संपूर्ण मजा मस्ती धमाल या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघणार आहात. तर आम्ही 1-1:30 वाजलेत आणि इथून आता निघणार आहे. आमच्या कॉलेजने बस वगैरे अरेंज केलेली आहे. तर चला प्रवासाचा आनंद घेऊ. खूप दिवसानंतर कॉलेजच्या मित्रांसोबत पहिल्यांदाच 2 दिवसासाठी फिरायला चाललो होतो. खूप मज्जा आणि मस्ती होणार होती याचा अंदाजा होताच. प्रवासाचा आनंद घेत घेत गाण्यांच्या भेंड्या आणि या गाण्यांवरती डान्स केला होता. तर मित्रांनो, आता आम्ही थोड्या अंतरानंतर आल्यानंतर थोडंसं रिफ्रेशमेंट घेण्यासाठी थांबलो. तर असं सगळे वॉशरूम वगैरे जायला थांबले. ही मागे आमची बस दिसते. थोडं 5-10 मिनिटामध्ये आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार आहोत. आणि या प्रवासानंतर आम्ही जाऊन पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनपर्यंत, ते म्हणजे पुष्पम रिसॉर्टमध्ये. रिसॉर्टच्या समोरचा दिसणारा हा नजारा खूप सुंदर होता. आम्हा सगळ्यांना एकीकडे जमा होण्यासाठी सांगितले. आनंदाची गोष्ट ही होती की आम्ही बाकीच्या बॅच पेक्षा वेळेच्या आधी पोहोचलो होतो. सो बेसिकली आता आपण इकडे आल्यानंतर आम्ही नाश्ता करतो. आता नाश्त्यामध्ये ब्रेड, वडा आणि चटणी वगैरे आहे, चहा वगैरे आहे. आता नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन ॲक्टिव्हिटीला सुरुवात करणार. एक गोष्ट ती कळाली की आम्ही टायमाच्या आधी आलो तर सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्हाला करायला भेटणार आहेत. तर चला. नाश्ता केल्यानंतर आम्हा सगळ्यांना अलॉट झालेल्या रूमच्या की घेऊन आम्ही फ्रेश होण्यासाठी गेलो. आणि आमचा रूम हा असा होता जो मला बघता क्षणी आवडलेला. मित्रांनो, 6:30 वाजलेत आणि आम्हाला पण 4 जणांना ही रूम अलॉट झाली आणि फ्रेश वगैरे झालो आहे आम्ही. आणि आता आपली ॲक्टिव्हिटी सुरुवात होणार आहे. बाहेर पाऊस पडतो म्हणून आम्ही लोकांनी वेंटिलेटर वगैरे घातले पाऊस वगैरे. आणि हे बघा, हे 3 माझे रूममेट्स आहेत आत्ताच्या सध्यासाठी. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्हाला एका जागी जमा होण्यासाठी सांगितले आणि एकीकडे घेऊन गेले. प्रत्येकाची उत्सुकता ही वेगळीच होती. सो बेसिकली आता 7 वाजत आले आणि 7 वाजता ॲक्टिव्हिटीला सुरुवात होते. अंधार पडला, पाऊस होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आता ॲक्टिव्हिटी करणार. सगळे मागे बसतात. इन्स्ट्रक्शन आता दिले जातील. संपूर्ण बॅचला 7 ग्रुपमध्ये डिवाइड केले होते आणि प्रत्येक ग्रुपला त्याचं नाव आणि एक वेगळी थीम डिसाईड करायला सांगितली होती. सगळ्यांना त्यांच्या टीमचं नाव ठरवायला सांगितलं आणि फनी अशी एंट्री वगैरे काय करायचं आहे. एंट्री वगैरे झाल्यानंतर सगळ्या ऑर्गनायझरचे भूषण सरांनी इंट्रोडक्शन करून दिले आणि पहिल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात झाली. मित्रांनो, आता आम्हाला फर्स्ट टास्क दिला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पण ड्रॉइंग काढायचं. त्या ड्रॉइंगमध्ये आम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करायचं ते काय तर आम्ही लोकांनी हे सगळं काढलं. सगळ्यांनी असे भारी भारी मस्त असे चित्र काढले होते की सगळ्यांना ह्या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्या लहानपणाची आठवण नक्कीच झाली असणार. आणि हे सुद्धा माहीत होतं की लहानापासून मोठ्या ॲक्टिव्हिटीपर्यंत
प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये काही ना काही शिकायला भेटणार होतं, म्हणून आम्ही सगळे उत्साहाने काम करत होतो. ॲक्टिव्हिटीनंतर आमच्यासाठी डीजेची सुद्धा सुविधा केली होती. सो मित्रांनो, बेसिकली आत्ता 10:30 वाजले आणि आमच्या जेवढ्या ॲक्टिव्हिटी होत्या फर्स्ट डेच्या त्या झाल्या 3-4 होत्या आणि DJ होता आपला झालेला कॉम्प्लिमेंटरी ठेवलेला भूषण सरनी. तर आता DJ वगैरे झाल्यानंतर आता जेवण आहे, जेवणार वगैरे 11:30पर्यंत आम्ही झोपून जाणार. उद्या सकाळी 5:30 वाजता उठायचं आहे. तर बघूया पुढची ॲक्टिव्हिटी काय करतात. DJचा आनंद घेतल्यानंतर आता होती वेळ जेवणाची. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही 5:30 वाजता उठलो आहे. मागे धुके तुम्हाला बघायला भेटतातच आहे, मागे तुम्हाला धुके बघायला भेटतात. आणि आमचा किती 7:30 वाजता पिच टाईम आहे. तिकडे योगा वगैरे काय असेल ते होणार आहे. तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात आमची झालेली आहे. इकडचा आजूबाजूचा नेचर बघा असला भारी वाटतोय. आणि बघा आम्ही सगळे चाललो आहे. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी इकडचा नजारा खूप मनमोहक होता, हे तुम्ही बघूच शकता. पहिलंच गेल्यानंतर आमच्याकडून व्यायाम, एक्सरसाइज, योगा हे सगळं करून घेतलं. त्यानंतर योग साधना, ध्यान या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. व्यायाम व योगा झाल्यानंतर मस्त असा चहाचा आस्वाद घेतला आणि पहिल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात झाली. या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हा 8 जणांना मिळून हा स्टार बनवायचा होता, पण तेही दिलेल्या अनेक नियमांचे पालन करून. या ॲक्टिव्हिटीमध्ये आमचा ग्रुप हा दुसऱ्या क्रमांकावरती होता. So on second position with the score of 1731 points, it's Team Go. पहिल्या ॲक्टिव्हिटी नंतर आम्हाला ब्रेकफास्ट दिला गेला. त्यानंतर एका रूम मध्ये बसून आम्ही सगळ्यांनी गाणी गात बसलो. एका इन्सिडेंट्समुळे आम्हा सगळ्यांना आपापल्या रूम मध्ये बसण्यासाठी सांगितलेले आणि आम्ही सगळे आपापले रूम सोडून एका भलत्याच रूम मध्ये गाणी गात बसलो होतो. तेवढ्यात आमच्या सिनियरने त्या रूम मध्ये धाड मारली
आणि आम्ही सगळे हक्काबक्का झालेलो. चला एक लाईन फॉर्म करा. उभे राहा पटापट जागेवर. खाली उभे राहा जमिनीवर. बेडवरून उठा सगळे. उठो तुमला उठो. देऊन टाक हातात. एक लाईन आता पुढे होणार काय? आणि आमचे घाबरलेले चेहरे पाहून ते म्हणाले, अरे अरे हा तर एक प्रँक होता. आता मी जेवण आलो. जेवण झाल्यानंतर आम्हा सगळ्यांना एक ऍक्टिव्हिटी दिली गेली. ती म्हणजे 4 अंडी, 4 फुगे, 4 रबर बॅट आणि कार्ड पेपर या सोरच्या साह्याने एक असा मॉडेल बनवायचा होता की 4 अंडी 10 फुटाच्या अंतरावरून फेकल्यानंतर सुद्धा फुटले नाही पाहिजे. ह्या ऍक्टिव्हिटीचं नाव होतं एक कॅन फ्लाय. आणि सगळ्यांनी आपापल्या मॉडेलला बनवायला सुरुवात केली. आता वेळ होती बनवलेल्या मॉडेलची टेस्टिंगची. ऑलमोस्ट सगळ्यांनीच खूप चांगला प्रयत्न केला होता. या ऍक्टिव्हिटीमध्ये कळून येते की नथिंग इज इम्पॉसिबल. चारी काढले ओके. नाही आता मी खाली ठेवतो त्यांना इज्जतीत. ह्या ऍक्टिव्हिटी नंतर दुसरी ऍक्टिव्हिटी ही तयारच होती. आम्हा सगळ्यांना म्हणजे 8 जणांना या बॅनरवरती उभा राहून अशी युक्ती लावायची होती की वरच्या बाजूचा असलेला निळा रंग हा खालच्या बाजूला आणि खालच्या बाजूचा असलेला हा ग्रे रंग वरच्या बाजूला आणायचा होता. अशा प्रकारे आमच्या आउटबाउंडच्या ट्रेनिंगच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज संपल्या आणि आम्ही नाश्ता वगैरे करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आपला हा आउटबाउंड ट्रेनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटा आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.